जय हिंद. मी आहे सोहमान. तुम्ही सध्या विभा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. आज या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत तलाठी भरती संदर्भात. तलाठी भरती संदर्भात एक नवीन नोटिफिकेशन आले की एक्झाम MPSC मार्फत होण्यासंदर्भात आणि ती एक्झाम कधी होऊ शकते किंवा कधीपर्यंत त्याची जाहिरात येऊ शकते याविषयी. तर सगळ्यात आधी पाहूया नोटिफिकेशन काय आहे. स्क्रीनवर तुम्ही एक पत्र पाहू शकताय. विषय ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी या संवर्गाची बिंदू नामावलीबाबत. संदर्भ दिला आहे त्यांनी कार्यसन अधिकारी महसूल व वन विभाग यांचे पत्र क्रमांक डॅश 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 30 जानेवारीचे संदर्भ आहे तो. आता खाली विषय काय. उपरोक्त विषय संदर्भित पत्राच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या अखत्यारीत पदांची निवड प्रक्रिया सुलभ व जलद करण्याच्या अनुषंगाने विविध संवर्गाचे वर्गीकरण करून निवड प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागानं दिनांक 31/12/2025 अखेरची रिक्त पदांची स्थिती व बिंदू नामावली प्रमाणित केलेली याबाबतची माहिती मागवलेली आहे. म्हणजे सामान्य प्रशासन विभागानं जितकी काही रिक्त पदं आहेत ती मागवलेली आहेत. सदर माहिती संवर्गाच्या एकत्रीकरणाअंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे एकत्रितरित्या मागणीपत्र पाठवण्यात यावे यासाठी मागवण्यात आलेले आहेत. आता रिक्त पदांची माहिती का मागवली? कारण ते आपल्याला MPSCकडे पाठवायचे आहे. आता MPSCकडे पाठवायचे याचा अर्थ येणारी तलाठी भरती ही MPSC घेणार आहे, म्हणून त्यासाठी आपण ही पदं मागवलेली आहेत. खाली एक करिता आपणास याद्वारे अवगत करण्यात येत आहे की ग्राम महसूल अधिकारी 1, 2, 3 एक्सेट्रा म्हणजे खालची माहिती काय आपल्या गरजेची नाही, ते त्यांनी त्या विभागाला दिलेले आदेश आहेत की रिक्त जागांची माहिती पाठवा. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो यातली ओळ आहे ती म्हणजे तुम्ही रेड बॉक्समध्ये बघू शकताय की सदर माहिती संवर्गाच्या एकत्रीकरणाअंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे एकत्रितरित्या मागणीपत्र पाठवण्यात यावे यासाठी केलेले आहे. याचाच अर्थ होतो येणारी तलाठी भरती ही MPSC मार्फत होणार आहे, कारण MPSCकडे जागा पाठवायच्या आहेत. जर येणारी तलाठी भरती MPSC मार्फत होते तर काही प्रश्न आहेत. पहिली गोष्ट, सिलेबस बदल होऊ शकतो का? दुसरी गोष्ट, पॅटर्न काय असेल? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झाम कधी होऊ शकते. जर एक्झाम सरळ सेवेने होत असती, सरळ सेवेचा अर्थ असतोय सरळ एकच एक्झाम द्या आणि तुमची सेवेत निवड होईल, म्हणजे तुम्हाला प्री मेन्स एक्सेट्रा काही गोष्टी कराव्या लागणार नाहीत. सरळ सेवा. तलाठी भरती संदर्भात याच्या अगोदर सरळ सेवाच व्हायची. MPSCची कुठली एक्झाम सरळ सेवेसारखी होत नाही की एकच एक्झाम द्या आणि तुम्ही पास व्हाल, त्याला काही स्टेप जातात. गट क ची एक्झामसुद्धा तुम्हाला प्री प्लस मेन्स द्यावी लागते आणि तलाठी पद हे गट क च्या क्लर्कपेक्षा मोठं आहे. दुसरा एक प्रॉब्लेम आहे की तलाठी हे पद जिल्हा वाईज ठरवलं जातं. म्हणजे तुम्ही जर तलाठी म्हणून नियुक्त झाला तर तुमची त्याच जिल्ह्यात बदली होते. MPSCच्या एक्झाम ह्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी घेतल्या जातात. म्हणजे तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुमचं त्याच जिल्ह्यात फक्त राहाल, जिथं तुमची अपॉइंटमेंट झाली की तुमची बदली कुठे होऊ शकते. तर या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी ठरवायला MPSC खूप वेळ घेईल. म्हणजे सिलेबस ठरवायला वेळ घेईल, पॅटर्न ठरवायला वेळ घेईल आणि परीक्षेनंतर नियुक्ती कशा पद्धतीने द्यायची हे ठरवायलासुद्धा वेळ घेईल. त्याच्यामुळे येणारी तलाठी भरती मला नाही असं वाटत की 1-2 महिन्यात त्याची जाहिरात येईल, कारण या सगळ्या गोष्टींचा विचार झाल्यानंतरच पुढची पावलं उचलली जातील. ही तलाठी भरतीची जाहिरात येण्या अगोदर मला वाटतं MPSC राज्यसेवेचा कट ऑफ लागून जाईल, ग्रुप Bचा कट ऑफ लागून जाईल आणि ग्रुप Cचा कट ऑफ लागून जाईल. जर तुम्हाला तलाठी भरती करायची आहे तर तुम्हाला आत्ता सध्या MPSC मेन्सचाच अभ्यास हाती घेतला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.